स्पेसिफिक हळदीच्या शेतीत जर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर ह्या गोष्टीची काळजी तुम्हाला 100% घ्यावीच लागणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच हे बघा, आता हे या 2 तासामधलं जे अंतर आहे हे 4 फुटाचं अंतर आहे. हळद हे बघा किती मोठी होते. मी जर याच्या अंदर गेलो तर मी दिसणार नाही, एवढी मोठी हळद होते. तर नंतर तुम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे म्हणून तुम्हाला या 2 सरीमधलं जे अंतर आहे हे मिनिमम 4 फूट तरी ठेवायला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला जसे एक आई आपल्या लेकराची देखभाल करते त्याच प्रकारे तुम्हाला याची देखभाल घ्यायची आहे. म्हणजेच जे काही खत लागेल किंवा फवारणी आहे हे सर्व तुम्हाला टायमावर करावं लागेल. तेव्हा कुठे चांगलं टरटर याचे पानं निघतील आणि याला कोणताही रोग येणार नाही. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ठिबक. हे बघा, हे ठिबक आतरलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ठिबक लावाच लागणार आहे, कारण एकदा हळद मोठी झाल्यानंतर आपण त्याच्या मधात जाऊच नाही शकत आणि रानपाणी पण जास्त जमत नाही हळदीला. रानपाणी दिलं तर याचा बेड फुटतो आणि ठिबकच्या सहाऱ्यानं तुमचे खूप सारे कामं सोपे होऊन जातील. ठिबकच्या सहाऱ्यानं ड्रिचिंग करू शकता, काही एखादं रासायनिक खत पण टाकू शकता लिक्विफाईड करून. तर हळद एक अशी वस्तू आहे मित्रांनो जे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकते. बाकी इतर जे काही पिकं आपण टाकतो त्याच्यापेक्षा 100% तुम्हाला जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे. कारण आमचा आता 7-8 वर्षाचा जवळपास अनुभव आहे. दरवर्षी आम्हाला नवीन नवीन गोष्टी माहीत होतात, त्यामुळे आम्ही ते नवीन नवीन गोष्टी ट्राय करतो. मग आम्हाला उत्पन्न जास्त जास्त येत राहते. मग तुम्ही पण टाईम टू टाईम केलं सर्व गोष्टी तर 100% तुम्हाला याच्यातून उत्पन्न हे डबलचं भेटणार बाकी कोणत्याही पिकापेक्षा. आता हे बघू शकता जवळपास 2 एकरमध्ये हे हळद लावलेली आहे आणि मी जर या हळदीच्या मधात गेलो तर मी दिसणार पण नाही. आता हे हळद तरी पण हे काढायला आलेली आहे. हिचा आता कार्यकाल हा संपलेला आहे. आता डिसेंबर चालू आहे, तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हे हळद काढायला येते. आता हे याची पानं वाळून जाणार सर्व, मग हे काढायला येऊन जाणार. तर हे अशी जर हळद राहिली तर 100% प्रॉफिट हा दुप्पट तिप्पट होतो मित्रांनो.